नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बघणार आहोत तुमचे शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल। ठीक आहे की कोणत्या शिफ्ट मध्ये तुमचे किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येणार आहेत। काल संध्याकाळी ऑलरेडी आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा व्हिडिओ टाकला होता, पण काल संध्याकाळपर्यंत आपल्याकडे इनफ डेटा नव्हता बाळांनो, कारण 3 वाजता तुमची आन्सर की आली। कमीत कमी 12 तास लागतात की समजायला की कोणत्या शिफ्टचा किती मार्क्सचा टॉपर निघालेला आहे, जेणेकरून तो टॉपर आपल्याला एक गोष्ट दर्शवतो की ही शिफ्ट इझी होती की मॉडरेट होती। गोष्ट समजते? तो डेटा आपल्याकडे आलेला आहे, त्या डेटाच्या आधारे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट मॉडरेट होती, इझी शिफ्ट मध्ये किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येणार आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। ठीक आहे, यानंतरच्या सगळ्या कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, सगळ्या काउन्सिलिंगचे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवरती लगेच येतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। फुल होईल त्याआधी जॉईन करा। ठीक आहे, बघूया शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल। पहिली गोष्ट समजून घ्या की मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कसं व्हॅरी करतं, याच्याबद्दल आपण काल संध्याकाळी पण बोललो। मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो बाळांनो, जर तुमची शिफ्ट इझी आहे बाळांनो, तुम्हाला जास्त मार्क्स आणावे लागतात जास्त पर्सेंटाइल साठी। त्याच जागेवर डिफिकल्ट शिफ्ट मध्ये तुम्हाला कमी मार्क्स आणावे लागतात बाळांनो जास्त पर्सेंटाइल साठी। म्हणजेच डिफिकल्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क जरी असले तरी त्यांचे चांगले पर्सेंटाइल येऊन लागतात। त्याच जागेवरती इझी शिफ्ट वाल्यांना खूप चांगले मार्क्स आणावे लागतात तेवढ्या पर्सेंटाइल साठी, आणि मीडियम वाल्यांना मीडियम आणावे लागतात। ठीक आहे, इन शॉर्ट फॉर एक्झाम्पल 3 मित्र आहेत बाळांनो, सलमान, अभिषेक, विवेक। ठीक आहे, नावांवरती नका जाऊ। ठीक आहे, हे 3 मित्र आहेत, तिघं खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत। ठीक आहे, तिघांना एकच कॉलेजमध्ये जायचंय। ठीक आहे, तिघांचे 160 मार्क आलेत बाळांनो। ठीक आहे, आता तिघं काय म्हणतील, तिघांचे सेम मार्क आलेले आहेत, आम्ही तिघं एकच कॉलेजमध्ये जाऊ, कारण आमची तिघांची कॅटेगरी पण सेम आहे आणि आम्हाला तिघांना कम्प्युटर पाहिजे, आम्हाला एक कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल। नाही भेटणार बाळांनो। या जागेवरती जर मीडियम शिफ्ट मध्ये अभिषेकला 99 पर्सेंटाइल येत आहे, विवेकला इथं डिफिकल्ट शिफ्ट मध्ये किती येतील 99.5 येऊन लागतील बाळांनो, आणि इझी वाल्याला किती येतील 98.5 येतील। मग तिघांचे पर्सेंटाइल वेगवेगळे होऊन गेले, म्हणून तिघांना एक कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही। आणि व्हेरिएशन कसं झालं हे समजलं तुम्हाला। याचे 160 ला 99 पर्सेंटाइल आले, याची शिफ्ट इझी होती। इझी शिफ्ट मध्ये 160 मार्क आणणं सोपी गोष्ट आहे, म्हणून त्याला 98.5 भेटले। डिफिकल्ट शिफ्ट मध्ये 160 मार्क आणणं खूप अवघड गोष्ट आहे, म्हणून त्याला 99.5 भेटले बाळांनो। आता शिफ्टची डिफिकल्टी लेवल कोण डिसाइड करतं? शिफ्टचा टॉपर। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 11 एप्रिलची शिफ्ट 1 चा टॉपर 160 चा निघाला, आणि 11 एप्रिलचा शिफ्ट 2 चा टॉपर निघाला बाळांनो 170 चा। म्हणजे कन्सिडर केलं जातं 11 एप्रिलची शिफ्ट 2 इझी होती, कारण सगळ्या मुलांना मागे सोडून जो टॉपर निघाला त्या शिफ्टचा तो 170 मार्काचा होता, म्हणजे ती शिफ्ट इझी होती बाळांनो। त्या शिफ्ट मध्ये कोणीच कॅपेबल नव्हतं 170 ला क्रॉस करायला, म्हणजे तो टॉपर होता, तो 170 क्रॉस केला। या शिफ्ट मध्ये 160 ला क्रॉस करायला कोणीच नव्हतं, म्हणजे ही शिफ्ट तुमची अजून डिफिकल्ट होती। गोष्ट समजते? शिफ्टचा टॉपर जर जास्त मार्काचा निघाला म्हणजे शिफ्ट इझी होती, शिफ्टचा टॉपर कमी मार्काचा निघाला म्हणजे शिफ्ट तुमची डिफिकल्ट होती। गोष्ट समजली? ठीक आहे, आता 11 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, तुमची इझी टू मॉडरेट होती। ठीक आहे, इझी टू मॉडरेट होती तुमची। ठीक आहे, 11 एप्रिलची शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तुमची मॉडरेट होती बाळांनो। बेसिकली तुमच्या 3 कॅटेगरीज मध्ये शिफ्ट असतात बाळांनो, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट। ठीक आहे, या गोष्टींना तुम्हाला समजून घ्यावं लागेल। आता 11 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी टू मॉडरेट होती, 11 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो। ठीक आहे, त्याच जागेवर 13 एप्रिलची 12 एप्रिलला कोणती एक्झाम नव्हती, 13 एप्रिलची शिफ्ट 1 बाळांनो तुमची मॉडरेट होती, आणि शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो। ठीक आहे, आता या विद्यार्थ्यांना बेनिफिट आहे, कारण यांचा कमी मार्क्सला पण यांना जास्त पर्सेंटाइल येणार आहेत। ठीक आहे, त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंग बॅच फायनली आपण लॉन्च केलेली आहे बाळांनो। जरी तुमचे कमी मार्क्स असतील तरी तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकतात बाळांनो, 60-70 मार्कांना आपण टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT ब्रांच भेटलेली आहे। ठीक आहे, सगळा गेम असतो तुमच्या कॉलेज काउन्सिलिंगचा, सगळा गेम असतो तुमचा कॉलेज राऊंडचा बाळांनो, सगळा गेम असतो तुमच्या कॉलेज लिस्टचा। ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या आम्ही करू बाळांनो। ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर फीस पर्यंत प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आम्ही सपोर्ट करू, प्रत्येक गोष्टीचे सेशन्स होतील, प्रत्येक गोष्टीला पर्सनल काउन्सिलर तुम्हाला सपोर्ट करेल। आतापासून आता सुरू होऊन जाईल तुमचं डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म। ठीक आहे, त्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, त्यानंतर फ्रीज, फ्लोट, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, मॅनेजमेंट लेवल राऊंड। ठीक आहे, स्कॉलरशिप्स वगैरे, अशा 15 ते 20 स्टेप्स असतात बाळांनो। प्रत्येक स्टेप मध्ये मी तुम्हाला हेल्प करेल, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल बाळांनो। ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 60-70 मार्कावरती टॉप टियर कॉलेजमध्ये गेलेले। सगळ्यात जास्त विद्यार्थी COEP, VGT, वालचंद, PSCT, VIT, KGSMAT, डिस्टांग, ताडोमल, SPIT, अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेले। तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होईल बाळांनो। कधी पण काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा। ठीक आहे, आणि मी परत सांगतोय, कमी मार्क्स वरती पण एक टॉप कॉलेज पॉसिबल आहे। ठीक आहे,
तुमची कॉलेज लिस्ट तुमचा काउन्सिलर बनवेल, तुमचे पर्सेंटाईल किती आले, मार्क्स किती आले, तुमची कॅटेगरी कोणती आहे, ओपन, ओबीसी, एससी, एसटी जी पण कॅटेगरी असेल, ठीक आहे, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज काउन्सिलिंग होईल बाळांनो, ठीक आहे. पूर्ण कॉलेज लिस्ट तुमची बनवली जाईल. जरी तुमचे हाय पर्सेंटाईल असतील बाळांनो, जरी तुमचे लो पर्सेंटाईल असेल, जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असेल तर तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये तुम्ही जाणार. अजून सुद्धा 50% काम बाकी आहे बाळांनो. आतापर्यंत फक्त 50% काम झालेलं आहे, 50% काम अजून सुद्धा बाकी आहे. जर तुमचे लो मार्क्स येत असतील, जर तुम्ही उरलेलं 50% काम व्यवस्थित केलं तर तुम्ही टॉप कॉलेजमध्ये पोहोचून जाणार बाळांनो. आणि जर तुमचे खूप जास्त मार्क्स आलेले असतील, जर हे 50% काम व्यवस्थित नाही केलं बाळांनो, तरी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार नाही, ठीक आहे. लास्ट इयरला खूप सारे असे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे 99-98% होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये, कारण कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही बनवली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित नाही केली. आणि असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज टॉप टियर कॉलेजमध्ये शिकताय, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो, इथे एक चूक तुम्हाला खूप महागी पडेल, ठीक आहे. चला आता 15 एप्रिलच्या शिफ्ट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती, शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो. आणि हा काउन्सिलिंग मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना अशा स्कॉलरशिप्स बद्दल आम्ही गाईड केलेलं आहे बाळांनो, जिथं त्या विद्यार्थ्याची फीस 2 ते 3 लाख होती वर्षाची, आम्ही त्या 0 करून दिली त्याला फीज, ठीक आहे. कारण त्याला तेवढी इन्फॉर्मेशन दिली की हा या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहेत ज्याच्यात तुम्ही अप्लाय करा, आणि त्यांची फीस 0 झाली बाळांनो, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी पण इन्क्लुडेड असतात. आता 16 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, मॉडरेट होती तुमची, शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो, ठीक आहे. आता डिफिकल्ट होती म्हणजे तुमचे कमी मार्क्सवरती पण चांगले पर्सेंटाईल इथे येणार आहेत. त्याच जागेवर 17 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 1 तुमची डिफिकल्ट होती, शिफ्ट 2 तुमची इझी टू मॉडरेट होती बाळांनो, ठीक आहे. 18 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुमची इझी टू मॉडरेट होती, आणि शिफ्ट 2 तुमची बाळांनो डिफिकल्ट होती इथं, ठीक आहे. म्हणजे तुमची इथं कमी मार्क्सला पण जास्त पर्सेंटाईल तुमचे येणार आहेत बाळांनो, ठीक आहे. 19 एप्रिलच्या दोघं शिफ्ट तुमच्या मॉडरेट होत्या बाळांनो, ठीक आहे. आणि 20 एप्रिलची पहिली शिफ्ट तुमची इझी होती, आणि सेकंड शिफ्ट तुमची डिफिकल्ट होती बाळांनो, ठीक आहे. म्हणजे इथं कमी मार्क्सला पण जास्त पर्सेंटाईल येतील, इथं जास्त मार्क्स आणावे लागतील तेवढ्या पर्सेंटाईलसाठी, ठीक आहे. आता हे झालं तुमचं शिफ्टची डिफिकल्टी लेवल समजली. आता हा डेटा मला कसा भेटला होता बाळांनो, 16,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, ठीक आहे. 16,000 विद्यार्थ्यांनी त्यांची शिफ्ट सांगितली आणि त्यांचे मार्क्स सांगितले बाळांनो मला, ठीक आहे. हा बरेच काही खोटे असू शकतात, पण 90% गोष्टी खरी असतात बाळांनो. त्यामध्ये आम्ही अनालिसिस केलं की आता 11 एप्रिलची शिफ्ट 1 आहे, तिचा टॉपर कितीचा निघालेला आहे, ठीक आहे. आमच्याकडे 16,000 विद्यार्थ्यांचा डेटा आहे बाळांनो, ठीक आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डेटा माझ्याकडे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. पण सीईटी सेल पेक्षा जास्त डेटा आहे का माझ्याकडे? नाही. सीईटी सेल कडे 10 लाख विद्यार्थ्यांचा डेटा आहे बाळांनो, ठीक आहे. त्यामधून तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंट शिफ्टची डिफिकल्टी ते डिसाईड करतील, पण आपल्याकडे जेवढा डेटा आहे त्यानुसार आपल्याला या गोष्टी समजल्या आहेत. आता आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बघूया, किती मार्क्स वरती किती पर्सेंटाईल येतील, ठीक आहे. आता तुम्हाला एक्झॅक्ट मी इझीचं पण सांगेल, मॉडरेटचं पण सांगेल, सगळ्या शिफ्टचं सांगेल बाळांनो, ठीक आहे. जर तुमचे 180 प्लस मार्क्स येत आहे बाळांनो, तुम्ही आरामात 99.5 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार इझी टू मॉडरेट मध्ये, ठीक आहे. त्याच जागेवर जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल बाळांनो, तुम्ही 99.8 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार, आणि त्याच जागेवर तर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल बाळांनो, तुम्ही 99.9 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार, ठीक आहे. त्याच जागेवर 160 ते 180च्या मार्क्सच्या दरम्यान बाळांनो, इथं तुम्ही 98.5 प्लस स्कोर करणार जर तुमची शिफ्ट इझी टू मॉडरेट असेल, तुम्ही 99 प्लस स्कोर करणार जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल, आणि तुम्ही 99.5 प्लस स्कोर करणार बाळांनो जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल. आता इथं डिफरन्स बघू शकता तुम्ही, 1% डिफरन्स पडून गेला. इझी आणि मॉडरेट मध्ये बघू शकता तुम्ही, है ना, सॉरी इझी आणि डिफिकल्ट मध्ये इथं 98.5 भेटतील तुम्हाला, इथं 99.5 भेटतील. आता तुम्ही म्हणणार 1% काय फरक पडतो? 1% टॉप 10 कॉलेजेस तुम्ही मागे येऊन जातात. जर याला सीओईपी भेटतंय ना, याला सीओईपीच्या खालचे 9-10 कॉलेजेस सोडावे लागतील, तेवढे कॉलेजेसमध्ये पण नंबर नाही लागणार. एवढा डिफरन्स करून क्रिएट होऊन जातो 1%चा, स्पेशली 90 अबोव, है ना, 95 अबोव. 140 ते 160 मार्क्स जर असतील बाळांनो, तुम्ही 98% आरामात स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये. त्याच जागेवर इझी शिफ्टमध्ये 97 प्लस स्कोर करणार, आणि त्याच जागेवर डिफिकल्टमध्ये 98.5 प्लस स्कोर करणार बाळांनो. 130 ते 140 मध्ये तुम्ही इथं 97 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये. त्याच जागेवर इझी शिफ्टमध्ये बाळांनो तुम्ही 96 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार, आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्ही 97.5 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो, ठीक आहे. जर 120 ते 130च्या दरम्यान बोलणं झालं बाळांनो, 96 प्लस पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये, 95 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार इझी टू मॉडरेटमध्ये, आणि डिफिकल्टमध्ये तुम्ही 97 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो, ठीक आहे.
120 ते 130च्या दरम्यान, बरोबर आहे ना. त्यानंतर 110 ते 120च्या दरम्यान जर बोलणं झालं बाळांनो, 95+% स्कोर करणार तुम्ही मॉडरेट शिफ्टमध्ये. इझी शिफ्टमध्ये तुम्ही 94च करणार बाळांनो. डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्ही 96+% स्कोर करणार. त्याच जागेवर 100 ते 110च्या दरम्यान जर बोलणं झालं बाळांनो, तिथं तुम्ही 94+% स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये. इझी टू मॉडरेटमध्ये तुम्ही इथं 93+% स्कोर करणार बाळांनो आणि डिफिकल्टमध्ये तुम्ही 95+ स्कोर करणार. जर तुमचा स्कोर 95 ते 100 आला असेल बाळांनो, तर तुम्ही इथं 92+% स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये. इझी शिफ्टमध्ये तुम्ही 91+% स्कोर करणार आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये 93 ते 94% तुम्ही स्कोर करणार बाळांनो. त्याच जागेवर जर 90 to 95 बद्दल बोलायला झालं बाळांनो, 91% तुम्ही स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये. इझी टू मॉडरेटमध्ये 90+ स्कोर करणार आणि डिफिकल्टमध्ये तुम्ही 92+% स्कोर करणार बाळांनो. त्याच जागेवर 85 to 90 बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, 87+% स्कोर करणार तुम्ही मॉडरेटमध्ये. 86+% स्कोर करणार तुम्ही इझी टू मॉडरेटमध्ये आणि 89+% स्कोर करणार तुम्ही डिफिकल्टमध्ये बाळांनो. ठीक आहे. त्याच जागेवर 75 to 85च्या मार्क्सच्या दरम्यान बाळांनो, तुम्ही 72+% मॉडरेटमध्ये करणार. 70+% तुम्ही इझीमध्ये करणार बाळांनो आणि 73+% तुम्ही डिफिकल्टमध्ये करणार. 60 to 75 जर मार्क्स आले असतील बाळांनो, 55+% तुम्ही स्कोर करणार मॉडरेटमध्ये. आता इथं या एवढ्या रेंजमध्ये पर्सेंटाईल ड्रॉप खूप जास्त होतो बाळांनो, कारण सगळ्यात जास्त विद्यार्थी इथं अवेलेबल असतात. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचे एवढे मार्क आलेले असतात, 60, 70, 50, 60, 70, 80, 50, 60, 70, 80. ठीक आहे. इथं पर्सेंटाईल खूप व्हॅरी करतं. इथं तुम्ही 52+% स्कोर करणार बाळांनो आणि इथं तुम्ही 60+% स्कोर करणार डिफिकल्ट शिफ्टमध्ये. ठीक आहे. त्याच जागेवर जर तुमची 40 ते 60 मार्क आले असतील आणि शिफ्ट तुमची मॉडरेट असेल तर तुम्ही 50+% स्कोर करणार. डिफिकल्ट शिफ्टमध्ये 55+ करणार बाळांनो आणि इझी शिफ्टमध्ये तुम्ही इथं 45+% स्कोर करणार. आता तुमचे 40च्या खाली जर मार्क आले असतील बाळांनो, तर तुमचे 50% पेक्षा खालचे पर्सेंटाईल येतील बाळांनो. एवढ्या मार्क्सला कॉलेज पॉसिबल आहे का? डेफिनेटली पॉसिबल आहे बाळांनो. एवढ्या मार्क्समध्ये पण तुम्ही एक टॉप टियर कॉलेजमध्ये सुद्धा जाऊ शकतात जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली. कारण आता पूर्ण गेम तुमचा कॉलेज लिस्टचा आहे बाळांनो, पूर्ण गेम तुमचा कॉलेज काउन्सिलिंगचा आहे. कोणता राऊंड तुम्ही कसा खेळतात त्यावरती डिपेंडेंट आहे बाळांनो. 50% काम अजून सुद्धा बाकी आहे. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून बोलणार आहे की कमी मार्क्सवरती कसं कॉलेज भेटणार आहे, CSIT भेटेल की नाही भेटेल, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे. आता दर दिवशी एक 2 व्हिडिओज माझे येणार आहेत, पण तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. बॅच फुल होते. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन होऊन जाईल. ठीक आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली बाळांनो आणि 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. मागच्या 8 वर्षापासून कोणीच युट्यूबवरती काउन्सिलिंग सुरू केली नव्हती, तेव्हापासून मी सुरू केलेली आहे. ठीक आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. डिटेल्स खाली दिलेले आहेत बाळांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही एनरोल करू शकतात. काही जरी अडचण असेल मला व्हॉट्सअप करू शकतात. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.